नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण साठेनगर भागामध्ये धाराशिव शहरामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी जवळजवळ 65 लाख रुपयाचं काम आहे। या कामाचं जे एस्टिमेट आहे, या कामाची जी वर्क ऑर्डर आहे, त्या वर्क ऑर्डरप्रमाणे हे काम होत नाही असे या ठिकाणच्या गल्लीतल्या महिला आणि नागरिक सांगतात। आणि महत्त्वाचे मुद्दे, या कामाचा दर्जा कशा पद्धतीचा आहे, काम कशा पद्धतीने करायचं आहे, ते वर्क ऑर्डरप्रमाणे काम होत नाही। पहिलं सूर खोदकाम करायचं आहे 1.5 फूट, त्याच्यातलं मटेरियल बाहेर टाकायचं आहे, पुन्हा सोलिंग हातरायचं आहे, मुरुम पुन्हा हार्ड टाकायचा आहे, पुन्हा त्याच्यावर रोलिंग करायचं आहे, 1.5 इंच खडी हातरायची, सॉफ्ट मरूम टाकून पुन्हा त्याच्यावर पाणी टाकायचं आहे, ती चोपून घ्यायचं आहे, रोलिंग करायचं आहे आणि मग पुन्हा बेड कॉन्क्रीट करायचं आहे। आणि बेड कॉन्क्रीट झाल्यावर मेन कॉन्क्रीट करून अत्यंत चांगल्या पद्धतीचा दर्जेदार रोड बनवायचा आहे। अशा पद्धतीचा हा रोड आहे आणि या रोडची किंमत आहे 65 लाख रुपये। पण 65 लाख रुपयाच्या कामात किती मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो आहे हे आपण या ठिकाणच्या रोडच्या माध्यमातून दाखवणार आहेत। या ठिकाणचे हे मुरुम टाकला आहे, हे कच्चा मुरुम टाकला आहे, नुसता हातरला आहे आणि हातरलेल्या मुरुमवर आता हे जी मुरुम टाकला आहे सॉफ्ट, ती सॉफ्ट मुरुम टाकणार आणि लगेच ती काम करून घेणार। म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार या ठिकाणी होणार आहे असं वातावरण दिसतंय। या ठिकाणचे हे रोड हातरला आहे, कसल्याही दर्जाचं काम दिसत नाही। आता या ठिकाणचे लोक काय पद्धतीनं सांगतात आणि कशा पद्धतीचा रोड आहे ते आपण पाहूया। काय रे वा, कसं आहे रोडच्या माध्यमातून काय काम करणार नाही का केलं नाही, काय नाही, मुरुमीतला उकरला आणि ती खाली खडी टाकली, वरून मुरुम टाकायला लागलेत आता आणि ह्याच्यावर भागोभागी करायला लागले। आता इलेक्शन जवळ आले, इलेक्शन जवळ आलं की ह्यांनी 2023ला का 24ला हे आपलं मंजूर झालं, 22ला हाय तसा हाय रोड हे असंच टाकलं का? हे असं टाकलंय, कच्चं टाकलं त्यांनी लोरिंग करायला लागले, ते लोलर काय ही माती भरून न्या म्हणावं त्यांना, आम्हाला ना आमचा हा असा रोड राहू दे म्हणावं ना, आम्हाला माती टाकली। ही काय माती टाकली, असलं बोगाटा चांगलं होतं ते नेलं, कसं टाकलंय मुरुमी खाली, मुरुम आहे काय काय मत आहे, बोला। तुमच्या दारातही रोड चांगला आहे का? नाही नाही झाला, नाही खडी ना नुसता माती टाकली, मातीन खडी, फक्त ती बी चांगली खडी हातरलेली नाही, थोडी थोडी खडी थोडी माती टाकलेली आहे। पहिलाच रस्ता चांगला होता आमचा, आता हे खराब केलंय। बर बर। आणि आता मध्ये सिमेंट रोड करायचा आहे, सिमेंट रोड का मुरमा होता का सिमेंट रोड, ते काय सिमेंट रोड करणार, डस्ट टाकणार, असं करणार, पाणी मारून हे सगळं हे करणार। मटेरियल चांगलं आहे का? काय नाही, काय नाही, काही सुद्धा नाही, काहीच नाही। बघा इथं पहिल्या सूर खोदकाम करायचं, खोदकाम केलं का? खोदकाम इथलं मुरुम न्याला, इथलं तीच आणून हाताला का काय केलं, मटेरियल बाहेर काढलं होतं का यांनी? काढलं नव्हतं, काहीच काय नाही, नुसतं जीसीबी पुन्हा रोलिंग, पुन्हा एकदा रोलिंग केलं का यांनी? काहीच केलं नाही पहिलं, बर काय ना, आता फक्त ती चांगल्या दर्जाचा मुरुम टाकलाय का इथं? काहीच नाही, नुसती माती आहे, नुसती माती आहे। बर बर बरं, 1.5 इंच खडी जी आहे चांगल्या पद्धतीची खडी हातरली का? काय नाही, काय नाही, काही असले टाकले, दगड आणून टाकले ती। 2 वेळेस सॉफ्ट मुरुम टाकायचा, सॉफ्ट मुरुम टाकलेला दिसत नाही, नाही, काहीच नाही, बेड कॉन्क्रीट केलेलं म्हणजे काय? काहीच नाही, काहीच केलं नाही त्यांनी, काहीच केलं नाही। आता काय म्हणणं आहे बरं तुमचं, काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे की आमचा रस्ता चांगला करून देणे, नाही तर रस्ता इथं बंद करून टाकणे, विषय संपला इथं। वर्क ऑर्डर बघितली का त्यांच्याकडली तुम्ही? त्यांनी दाखवलीच नाही ना, काहीच केलं नाही। मागितली का तुम्ही? मागितली नाही त्यांना अजून। बर, त्यांनी वर्क ऑर्डर प्रमाणे काम करायलेत का? आता तुम्हाला काय कळते वर्क ऑर्डर म्हणजे? त्यांना एक पत्र मिळालेलं असतं की ही रोड अशा अशा पद्धतीनं तुम्ही करा, तशा पद्धतीनं काम करायलेत का? त्याला तुम्ही वर्क ऑर्डर मागितली का? मागणार आहेत का तुम्ही? हा मागणार, तुम्ही मागा आणि कागद बघून ह्या पद्धतीनं आमचं काम झालं पाहिजे तर काम करा, नाहीतर काम करू नका, अशा पद्धतीनं तुम्ही कधी मागता तुम्ही? आता मागतो त्यांनी येऊ द्या परत इकडं, मग तोपर्यंत काम रस्ता बंद। काय रे वा, तुम्ही याच गल्लीत राहता का? याच गल्लीत राहता का तुम्ही? रस्ता बंद करायचा का चालू ठेवायचा? रस्ता बंद करायचा आहे। त्यांनी 6 इंच खोदकाम केलं आहे आणि खडी पण थोडी थोडी हातरलेली आहे आणि मुरमाची क्वालिटी एकदम
बेकार आहे, माती आणून टाकलेली आहे त्यांनी तुमच्या याच्यावर. गल्लीमध्ये रोड नको का? नको रोड केला तर चांगला पाहिजे, हा. नाही तर नाही पाहिजे रोड. त्या वरल्या गल्लीला रोड चांगला बनवू देत आणि इकडल्या गल्लीला इकडे जनावर राहते का तिकडे माणसं राहते ती त्या गल्लीला चांगला रोड बनविलाय आणि ह्या गल्लीला रोड नाही. ही रोड वर खजानीपर्यंत आहे. हा. बरं ही एकदाच ही खडी हातरली पुन्हा नाही ना? काहीच नाही काहीच त्याच्या खाली हातरली का ती खडी? टक्क्याची टिप टाकली त्यांनी. ये बरं इकडे ये बरं ह्या मुरुमच्या खाली खडी हातरली का? हाताने नुसतं काळी माती आणि नुसता बारीक मुरुम. एक जर गाडी फिडी जर गेली रिक्षाचा गेला तर ह्याचा पाऊस जर पडला तर सगळा चिखल होते ह्याच्यावर. बरं काहीच केलं नाही ह्याच्यावर. बरं आता फक्त इलेक्शन आले नुसतं तोंडाला पोतारा पोसायला लागले. इलेक्शन आले की तोंडाला पोतारा. बर. 12 महिने 12 वर्ष 365 दिवस रोड असाच आहे. ह्याच्या खालची जी खडी आहे ती किती हातरली का? उगा अर्ध्या एक टिप्पर इथून तिथून इथे एक अर्ध तिथे एक अर्ध तिथे एक अर्ध एक टिप्पर मध्ये केलेलं आहे ह्यांनी. बर एक टिप्पर मध्ये 4 बरास टिप्पर मध्ये कुठपर्यंत रोड आहे? कुठपर्यंत? खजानीपर्यंत आहे, भट्टीपर्यंत आहे, तिथपर्यंत असा रोड आहे. तर हे जनतेची तक्रार आहे आणि जनतेची तक्रार नगरपालिकेने लक्षात घेणं गरजेचं आहे. नगरपालिका अवाढव्य पैसा या गुत्तेदाराला देते आणि गुत्तेदार या गोरगरिबाला वेड्यात काढून अवाढव्य भ्रष्टाचार करतात. या गुत्तेदाराला जर आळा घालायचा झाला तर गुत्तेदाराचं काम तपासणे गरजेचं आहे आणि काम दर्जेदार असेल तरच बिल काढावं, अन्यथा ही बिल रोखवावं आणि हे काम जे आहे ती बदल करावा. जे चांगलं काम करणारा गुत्तेदार आहे त्यानं हे काम करावं, नाहीतर हा रोड बंद करण्यात यावा असंच गल्लीतल्या लोकांचं म्हणणं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेचे मुख्य अधिकारी या रोडकर कशा पद्धतीनं बघतात आणि या गुत्तेदाराचा भ्रष्टाचार कसा तपासतात. जर भ्रष्टाचार असेल तर निश्चित हे काम रोखून झालेला खर्च त्या गुत्तेदाराकडून वसूल करावा आणि हे काम बंद करावं आणि चांगलं दर्जेदार काम करणाऱ्या गुत्तेदाराला हे काम देण्यात यावं, अशीच आता या भागातील साठेनगर भागातील जनतेची मागणी आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेचे CEO या कामाकडे कशा पद्धतीनं बघतात ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच भ्रष्टाचाराच्या विरोधात असणारे, भ्रष्टाचार करणाऱ्या गुत्तेदाराच्या विरोधात असणारे व्हिडिओ सर्वसामान्याच्या फायद्यासाठी आणि गोरगरिबावर अन्याय करणाऱ्या गुत्तेदाराला प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.